नमस्कार मित्रांनो, मी वैभव निवाते क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करतो. तर आपण चाललो आहोत प्राचीन शिवमंदिरामध्ये भगवान शंकराचं दर्शन घ्यायला. रेल्वेने अंबरनाथ स्टेशनला उतरलो की पूर्वेला यायचं. पूर्वेला आलो की रिक्षा मिळते. शेअरिंगमध्ये तिथे 20 रुपये घेतात आणि 5 मिनटामध्ये आपण मंदिरामध्ये पोचतो. मंदिराकडे जाताना समोरच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळासुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. हे शिवमंदिराचं प्रथम दर्शनी प्रवेशद्वार आहे. मंदिराच्या परिसरात शिरण्यापूर्वी तुम्ही इथून पूजेचे साहित्य घेऊ शकता. तर मित्रांनो, पाहता क्षणी तुमच्या लक्षात येईल या मंदिराची भव्य दिव्यता. फक्त आपल्या देशातील नव्हे तर देशाबाहेरील लोकसुद्धा या मंदिरासंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी किंवा आपल्या भोलेनाथाचं दर्शन घेण्यासाठी आवर्जून भेटी देत असतात. आपण पण जाणून घेऊया या मंदिरासंदर्भातील पुरेपूर माहिती. मिळालेल्या माहितीवरून अंबरनाथ शिवमंदिराचा इतिहास सुमारे 1000 वर्षापूर्वींचा आहे. हे मंदिर शिलाहार राजा चित्तराज याने 1060मध्ये बांधले असावे असे मानले जाते. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा मुमुनी याने मंदिराचे बांधकाम पूर्ण केले. हे मंदिर एकाच मोठ्या दगडावर कोरलेले आहे आणि ते भूमिजा शैलीमध्ये बांधलेले आहे. शिवमंदिराच्या उत्तर भागात इसवी सन 1060 काळातला संस्कृत शिलालेख आढळतो. मंदिरात मुख्य प्रवेशद्वारावर 2 मोठे सुंदर कोरीव खांब आहेत. मुख्य प्रवेशद्वाराच्या व्यतिरिक्त आणखी 2 प्रवेशद्वार आहेत. भगवान शंकराचे वाहन असलेल्या नंदीची मूर्ती प्रवेशद्वारावर आहे. अंबरनाथ शिवमंदिरात अनेक पायऱ्या, अनेक देवतांची शिल्पे, कोरीव काम आणि रचना आहेत. यात एक मुख्य खोली आहे ज्याला गाभारा म्हणतात, जिथे शिवलिंग ठेवलेले आहे. शिवमंदिर जुन्या हेमाडपंथी शैलीतील दगडाच्या एका तुकड्यापासून बनवले गेले होते. अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर शिल्पजडित आहे. अंतराल, सभामंडप, मंडपातील स्तंभ यावर विविध देवदेवतांची शिल्पे साकारलेली आहेत. अंबरनाथ मंदिर वालधुनी नदीवर बांधलेले आहे. हे मंदिर भूमीच्या शैलीत बांधलेले आहे, जे शिलाहाराच्या वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. अंबरनाथचं शिवमंदिर हे भारतातील प्राचीन मंदिरांपैकी एक मंदिर आहे. उत्तर कोकणावर राज्य करणाऱ्या शिलाहार घराण्यातील चित्तराज याने 1022 ते 35 या काळात हे देऊळ उभारण्यास प्रारंभ केला आणि इसवी सन 1060 ते 61 मध्ये चित्तराजाच्या धाकट्या भावाच्या मामवाणी राजाच्या काळात या देवळाचे बांधकाम पूर्ण झाले. इसवी सन 1060 मध्ये हे मंदिर पूर्ण झाल्याचा उल्लेख मंदिरावरील शिलालेखावर आढळतो. सांस्कृतिक वारसा म्हणून जगभरातील ज्या 218 कलासंपन्न वास्तू युनेस्कोने जाहीर केल्या त्यामध्ये महाराष्ट्रातील अंबरनाथ शिवमंदिर या प्राचीन मंदिराचा समावेश आहे. मित्रांनो, आपला देश हा वैभवशाली आणि ऐश्वर्य संपन्न आहे. आपल्या भारत देशाला प्राचीन संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे. मंदिराच्या अगदी समोर आपल्या लाडक्या गणरायाची मूर्ती आहे. त्याचबरोबर बाजूला शिवलिंग आहे आणि त्याच्या मागच्या बाजूला पाण्याचे कुंड तुम्हाला पाहायला मिळतील. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याचा अभिप्राय नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर वैभव निवाते क्रिएशन ह्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लवकरच पुन्हा भेटू अशा एका नवीन व्लॉगमध्ये. धन्यवाद.